नमस्कार, मी आहे दुर्वेश आणि हा माझा आहे मित्र प्रणय. तर आज आमची विजिट गेलेली गोवामध्ये इंडस्ट्रियल गेलेली विजिट आणि सेंटर कंपनीला आम्ही फार्मसी शिकत आहोत आणि आमचं 3rd इयर आहे आणि आज आमची विजिट गेलेली. मी जस्ट घरी आलो आहे आणि आज आम्ही तिकडे जे काय काय बघितलं म्हणजे त्यांचं पूर्ण डिपार्टमेंट बघितलं, कंपनीमध्ये कसं काय काम होतं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघितली, ते पूर्ण सगळं त्यांची मशिनरी कसं काय ऑपरेट होतं ते सगळं बघितलं. तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये त्याचे सगळे डिटेल्स आहेत. आम्ही काय काय केलं, काय मजा केली. शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के। रुको जरा सबर करो। गणपती अप्पा लो कर लो बात। हम आपको गुड मॉर्निंग कहने आए और आप अभी तक सो रहे हो। हॅलो गाईज, तर आज आमची फील्ड विजिट चालली आहे आणि आता आम्ही जातो आहे आणि ते सावंतवाडीचं मोती तलाव आहे. पण मागे बघू शकता द बेस्ट व्ह्यू. म्हणजे इकडे आल्यानंतर एकदम मन असं प्रसन्न होतं, फ्रेश होतं. एक राऊंड मारल्यानंतर तळ्याचा. जायचं होतं किचन हॉटेलला आणि आले हॉटेल कावेरी. नाश्त्याला आलं रेडबुल. हॉटेलवाल्यांची मजा झाली गडबडीत. नमस्कार. मामा हय आणि काका हय. विकास काका वॉशरूमला जातात. फ्रस्ट्रेटेड तन्मय. साहेब काय विशेष टिप्पण काय? गोव्यात काहीच नाहीये. बाथरूम ठीक असतो, एक फुल असतो, एक असतो हाफ. एक भरलेला आणि एक रिकामी. एक भरलेला BTS लवर. एक पोहा, एक पाव, पुरी भाजी आणि एक कॉफी आणि ब्रेड ऑमलेट. म्हणजे 5 ब्रेड ऑमलेट, काही पुरी भाजी, काही पोहे. मामा म्हणतात म्हणजे काय बोलशी. जेवणाला बसणार मोबाईलमध्ये मला दिसणार नाही असं. मध्ये ठेवा रे, मध्ये ठेवा. डायट चला खायला घेऊया. क्या कर रहे हो? ठाकरेजी खड़े हो जाओ. आपके पप्पा करेल. क्रेजी क्या ले रहे हो? काय फ्रुटी पितो राव. ठाकरेजी क्या ले रहे हो?
नवीन काहीतरी ट्राय करू. हे ट्राय करण्यासाठी फक्त व्हिडिओसाठी घेतलेलं आहे, ट्राय करण्यासाठी. ब्रो कोड्स लगेच त्याला पार्टी. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? मिसिंग कॅट बाकू जागा बदलतो. काय करायला काय करायला मोबाईल वगैरे आपण तिथे ठेवायला जमा करायला प्लॅनिंग करू आहे ना, पण इथं काही जास्त ठेवू नका, बॅग वगैरे ठेवा तेवढं. देख, अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा. टोटल 3 चिलर आहे, 1 2 3 चिलर हे आहे. पाणी इकडे जाऊन चिलरला, मेन चिलरला जातं. चिलरवरून एचू माहिती आहे ना मला, एअर एंडिंग युनिट माहिती आहे. एक एच आता असं आहे, पूर्ण मोठी कंपनी आहे, AC बसवू शकत आहे म्हणून काय असतात, एचू असतात. एक मोठा एचू असतो. डक माहिती आहे ना, डक्टिंग बघितलं पिक्चर वगैरे बघा, डकमध्ये जातात वगैरे, तर डक्टिंग बनवतात. आणि प्रोडक्शन कुठे आहे ना, तिथे ड्रॉप मारून तिकडे हे असतं, याचा फ्लो असतो एअरचा, तिकडे सुटतात ते. म्हणजे एक्झाम्पल स्टरल एरिया आहे आमची, स्टरलमध्ये 20 डिग्रीच्या खाली टेम्परेचर पाहिजे असतं, मग ते एचूला सेट करतात 20 डिग्रीच्या खाली. मग ते चिलर आपली थंड पाणी पाठवते तिकडे एचूमध्ये, ते मग कंटेन्स होऊन कूल होऊन खाली 20 मेंटेन ठेवतो एचू. तर खूप एचू असतात प्रत्येकाला. डिस्पेन्सिंग एरिया आहे, QC एरिया आहे, पूर्ण आतमध्ये एरिया तुम्हाला आतमध्ये गेल्यावर तर कळेल एचू असेल, डक असेल वरती, तुम्हाला दाखवते ते. जसं इकडे मेन चिलर आहे, 1 2 3 आहे आम्ही चिलर. आणि तिकडे कॉम्प्रेसर आहे. आता प्रत्येक गोष्टीला कॉम्प्रेसर लागतो. आता एकदम फिलिंग मशीन आमचं आहे, ते काम कसं करतं, ते रोबोटिक आहे. ते रोबोट कसं काम करतो, ते त्याला कॉम्प्रेस एअर असते. तो कॉम्प्रेस एअर ऑटोमॅटिक घेतो, तो सोडतो, घेतो सोडतो, मग ते ऑटोमॅटिक ट्यूब फील होतात. कॉम्प्रेसरवरती चालतं सगळं मशिनरीज. म्हणून कॉम्प्रेसर इकडे मेन असतो आमचा. आणि हे आमचे बॉयलर आहे. बॉयलर माहिती आहे, पाणी घेतो, स्टीम जनरेट करतो. आमच्या खाली हे आमचे खाली घेतलेला आहे, नवीन बॉयलर 800 कॅपॅसिटीचा आहे, 600चा आहे ओल्ड कॅपॅसिटी. 800 म्हणजे तो डिपेंड कॅपॅसिटी आहे त्यांची. आणि तिची चिमणी आहे वरती. चिमणीला वगैरे प्रॉपर पोल्युशनचं सर्टिफिकेशन करून प्रॉपर फिल्टर वगैरे बसवून ती आपली पोल्युशन, तेव्हा पोल्युशनवाले येऊन चेक करतात त्याला वरती हे आहे. तो काढून तिकडे त्यांचं हे टाकतो, मशिनरी असते त्यांची, ती चेक करायचं केलं टाकतो आणि चेक करतो. मग आम्हाला रिपोर्ट देतो. स्टॅक मॉनिटरिंग म्हणतात, ते आमची सर्टिफाय करतो. स्टॅक मॉनिटरिंग माहिती आहे शिकला असेल. त्याचा स्टॅक, त्याचा पण स्टॅक आहे जनरेटरचा. जनरेटर पण आम्हाला लावू शकत नाही, त्याला पण स्टॅक. हा बॉयलर झाला, 2 चिलर आणि 2 कॉम्प्रेसर. बाजूला माहिती आहे. म्हणजे टोटल पाण्याचं वेस्ट असतं, टोटल पाण्याचं वेस्ट आहे ना कंपनीचं जनरेट होतं. वॉशिंग करतो आपण, डबे पण धुतो, टॉयलेटचं वेस्ट पूर्ण तिकडे काय आहे, तिकडे येतं. ते तिकडे एक सेन्सर बसवलेला आहे, ते ऑटोमॅटिक कलेक्शन टँकमध्ये येतं. मग तिकडे ट्रीटमेंट करतात हॉटेलला, हे आहे ते ट्रीटमेंट करतात. ट्रीटमेंट करून मग ते तिकडे घेतात, मिक्सिंग करतात. मग ते फिल्टरने पाणी मग गार्डनला वगैरे, टॉयलेटला आणि गार्डनला आम्ही यूज करू शकतो. ते पाणी प्यायला वगैरे यूज करू शकत नाही, काय ते ट्रीटमेंट वॉटर माहिती असेल, ट्रीटेड वॉटर असतं. गार्डनला आम्ही टॉयलेटला फ्लशला यूज करतो आम्ही, ते हात वॉशिंगला वगैरे नाही. त्यामुळे आमची वॉशिंग काय नाही, तिकडे तू डायरेक्ट पाव मारून वरती चढवतात. वॉशिंग माहिती त्याला सेपरेट केलेलं आहे टोटल कनेक्ट ते.
किती प्लॅन आहे अजाडच स्पेस आहे आमचं काही जनरेट ऑइंटमेंट आहे वेक्स आहे आमचं आता आमची काही ऑइंटमेंटची फॅक्टरी आहे आमचं ऑइंटमेंट वगैरे उरतं आता कम्प्लीट 100 किलोची बॅच आहे तर 100 किलोची जात नाही ना थोडंफार मग ते आमच्या अजाडच बसमध्ये ठेवतो आणि इकडे पण सेटलिंग टँकमध्ये काय वेस्ट असतं ना खाली बसलेलं ते पण ते कधी 1-3-4 महिन्यात खाली करतात ते काढून म्हणजे ते अजाडच बसमध्ये मग ती इन्सिलेशन गाडी येते याच्यामध्ये आमच्याकडे तुम्हाला माहिती तलोजाला आहे माहिती आहे प्लॅन नाव तलोजा मुंबईला प्लॅन आहे तो म्हणजे अजाडच फिशचा तिकडे पाठवू शकतो त्याला गोव्याला इथे पिसुर्रेला गेला आहे आमचा आणि तिकडे मग ती प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून अजाडच फिशची गाडी येते अजाडच फिश कधी बघितली असेल तुम्ही लिहिलेले त्याच्यामध्ये टाकून त्याला प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून पोल्युशनला पाठवून आम्ही आमचं पाठवलेलं आहे तर मग त्याच्याकडून डॉक्युमेंटेशन करून पाठवले त्या रूममध्ये आम्ही ठेवून ठेवलेलं अजाडच फिश लॉक मारून नौकेची अंडर असते कोण ते करत नाही काय आमचं जे ऑइंटमेंटचं वॅक्स वगैरे बसव ट्यूब पण आम्ही स्वीच करतो तर ट्यूब आम्ही थोडे रिजेक्ट होतात माहिती आहे तुम्हाला आता 100 ट्यूब पॅक केले झाले आम्ही घातले 100 थोडे रिजेक्टेड होतात मग ते एक्स्ट्रा घेतली मॅडम एक्स्ट्रा घेतली की मग ते कट मारून ते ट्यूब आम्ही वापरू शकत नाही रिजेक्टेड असते काहीतरी थोडी वाकडे सिलिंग होतात थोडं काहीतरी फुटतो मग तो आम्ही कट मारतो स्वीच करतो फाटून टाकतो ते मग स्क्रॅबला घेऊन जातो आणि ऑइंटमेंट असं असतं ना ते कलेक्ट करून ड्रम ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकतो अशी आमची वरती जनरेटरची ऑइल वगैरे असते जनरेटर माहिती आहे ना जनरेटर आमचं वॅक्सचं हिटिंग करायचं मशीन आहे वॅक्स माहिती आहे ना आमचं कसं ऑइंटमेंटचा प्लॅन आहे तुम्हाला माहिती आहे ते ऑइंटमेंट म्हटलं काय असतं ते व्हाईट सॉप पॅराफिन असते व्हाईट सॉप पॅराफिनची हीट करावं लागतं तुम्हाला सर एक्सप्लेन कराल तर ऑइंटमेंट कसं आहे व्हाईट सॉप पॅराफिन कसं आहे ते हीट झालं की मग त्याला हीट करायला खाली ऑइल लागते माहिती आहे ना तर ऑइल हीट करते डायरेक्ट आम्ही वेसल तो गरम आता आम्ही काही गॅसवरती भांडे ठेवतो तसं गरम करू शकत नाही ते लागणार काहीतरी खाली ऑइल असतो त्याला ऑइलचा शेपडते ऑइल हीट करते ऑइल हीट ऑटोमॅटिक वॅक्स हीट होतं तसं असतं ऑइल आता कशी आहे 200 लिटर 300 लिटर असते ऑइल पण तिकडे 1000 ठेवतो त्याला हे केलं आहे कॅटेगरी केलं आहे ऑइल स्पेन ऑइल फार्मास्युटिकल वेस्ट एक्सपायर आणि तो एसीटी प्लस म्हणून तिकडे मारलेलं आहे बरोबर सध्या आम्ही ते कन्स्ट्रक्शन आम्ही टेम्पररी केलेलं आहे ते प्रॉपर करायला चांगले पोल्युशनवाले एखादे बघतात एसीटी प्लस म्हणून काय आहे तिकडे फायनल तो त्यांचा वेस्ट असतो ना सगळं बेडमध्ये सुकवतात ते सुकवलं का ते दाखवतो तुम्हाला तिकडे वरती मोठं आहे फॅन आहे तो पाणी येतं ते पाणी थंड होऊन खाली पडतो मग पिण्याला ये क्या फॅन आहे आता आमची विजिट कंप्लीट झाली आणि कंटाळलो म्हणून आईस्क्रीम खातो सेकंड बॅच गेली त्याच्यात टाइम होतोय क्यूटी तन्मय रेडकर त्याचा काय इथे तरी बघ फुल दाखवायचं मग काय फुले काहीतरी कुठे टाकाल सर त्यांच्या आता नवीन प्लान सुरू होते इथंच मोठं 2027ला मे बी तोपर्यंत तुम्ही रेडी टू गेट द जॉब सगळ्यांसाठी बोलणं करून ठेवलंय ठीक आहे आलं लक्षात त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी रिक्वेस्ट केली आलं लक्षात चष्मा तुझ्या तू गोव्यात आल्यासारखं वाटतोय पण घाल 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 काय तू लाव रे चष्मा लाव काढू नको फक्त केसांना तेल पण लाव असं वाटतंय केसांमध्ये खूप जास्त हात घालतो तू गॉगलवाला मलाच मॅडम तुम्हाला माहिती ते बरोबर घेऊन जाते 1:30 वाजून पण गेलाय 1:45 झाले अजून आम्ही जेवलो नाही जाम भूक लागली कोण एकटे आईस्क्रीम वगैरे खाऊन येतात काय त्याच्यात प्रॉब्लेम नाही ते असं अचानक झाल्यामुळे ते असं अरे कियाची गाडी घ्यायची असेल तर इथे यावं लागेल ती बघा आपण 5 वर्षात मे बी बुक करू घेऊन इनोवाच घेऊ शकतो इनोवा नाही तर फॉर्च्युनर
नॉट अवर टाईप. आता हॉटेलमध्ये आलोय विजीस म्हणून. ते ड्रायव्हर काका म्हणतात की 500च्या खाली ताट नाही. आता काय होतं बघू. बोल की. सध्या मला भूक लागलेली आहे त्यामुळे काय सुचत नाही काय बोलायचं ते. बघूया आता आज जाऊनच मेनू काढ. गुड ये रिस्क लाईफ नाही लेनी चाहिए. कधीतरी असं करावं लागतं मजेसाठी. हे अफोर्डेबल तर वाटत नाही. हे अफोर्डेबल तर वाटत नाही. टेंशन में आया. वेज वाले वेज. जेवण झाली बिर्याणी आणि आता खातोय स्टार्टर. मला पण घ्या. हे बिलचं द्या. बिल बघूया बिल. एवढं पण काय आहे अगं बाई इतना बडा. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे असेच डेली ब्लॉग्स नाही तर फार्मसी रिलेटेड काय असेल ते येत राहील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय.